एकाच साच्यात बनलेली असतात आणि प्रत्येक स्त्री फसवणूक करते. आता मला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्त्रीवर विश्वास ठेवायचा नव्हता. मी पुन्हा एकदा पूर्णपणे तुटलो होतो आणि आता माझ्यात पुन्हा तुटण्याची हिंमत उरली नव्हती. आता मला स्वतःला लग्न करायचे नव्हते, पण माझी आई मला लग्नासाठी खूप दबाव टाकत होती आणि ती त्याच मुलीशी, जिची त्यांनी लहानपणापासूनच माझ्यासाठी निवड करून ठेवली होती. एके दिवशी ती माझ्यासमोर खूप रडू लागली आणि म्हणाली, "बेटा, मी तुला आधीच सांगत होते की आजचा काळ खूप वाईट आहे. बस एकदा माझे ऐक आणि तुझ्या दिवंगत वडिलांची आणि माझी इच्छा पूर्ण कर." ती माझ्यासमोर हात जोडून रडत रडत म्हणू लागली, "मी तुला असे एकटे बघू शकत नाही. मी नेहमी अशीच प्रार्थना केली होती की माझ्या मुलाचे आयुष्य हसतखेळत आणि आनंदाने भरलेले असावे. मी तुझ्या आनंदात नेहमीच साथ दिली होती, पण माहीत नाही का, तुला आनंद कधीच मानवला नाही. बेटा, मी पूर्ण विश्वासाने सांगते की यावेळी तुझे घर तुटणार नाही, कारण आता तुझी मुलगी मी निवडणार आहे." मी आईला खूप नकार दिला, पण ती मला माझ्या वडिलांची आणि स्वतःची शपथ देऊ लागली आणि यावेळी मी तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी तयार झालो. हो, यावेळी माझे लग्न ज्याच्याशी होणार होते, तिची निवड माझ्या आईने केली होती. माझ्या आईचे अश्रू पाहून मी विवश होऊन लग्नासाठी होकार दिला. आई गावात गेली आणि तिने चंद्रकाकांच्या मुलीचा हात माझ्यासाठी मागितला. ते साधे गावकरी होते आणि त्यांच्यासाठी हे खूप भाग्याचे होते की त्यांची मुलगी शहरातील शिकलेल्या सवरलेल्या आणि श्रीमंत मुलाची पत्नी बनणार होती. त्या मुलीचे नाव नर्मदा होते. माझे लग्न तर तिच्याशी माझे लग्न झाले होते, पण यावेळी मी स्वतःशीच एक वचन घेतले होते की मी कोणालाही डोक्यावर चढवणार नाही. नर्मदाच्या येण्याने आई खूप खुश होती, पण मी तिच्यापासून नेहमी एक अंतर राखून होतो. माझ्या मनात एक भीती बसली होती की जर मी या हिच्यावरही तसेच प्रेम केले जसे पहिल्या 2 मुलींवर केले होते, तर कदाचित परिणाम आजही तसाच येईल. मी बहुतेक वेळ ऑफिसमध्येच राहायचो. रात्री जेव्हा मी घरी यायचो, तेव्हा ती हास्यासह माझी वाट पाहायची, माझ्यासाठी जेवण वाढायची, घरची सर्व कामे करायची आणि आईला कोणतेही काम करू देत नसे. मी घरासाठी जी काही गोष्ट आणायचो, ती फक्त माझ्या आईच्या हातातच द्यायचो, नर्मदाला काहीही देत नसे. ती गपचूप राहायची. तिच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नसायची. वेळ निघून जात होती. मी तिची एकही इच्छा कधी पूर्ण केली नव्हती, त्यामुळे तिनेही आपल्या इच्छा मनामध्येच दाबून ठेवल्या होत्या. मी कधीही तिच्या गरजांचा विचार केला नाही, कारण मी ठरवले होते की जे प्रेम मी आधी दिले आहे, ते आता कोणालाही देणार नाही. दृष्टी, जी माझ्यासोबत 1 वर्ष राहिली होती, तिच्यापासून मला मूलबाळ नव्हते आणि नयना तर माझ्यासोबत एक रात्रही राहू शकली नव्हती. कधी-कधी मला विचार यायचा की कदाचित दृष्टीने जाणीवपूर्वक मूल होऊ दिले नसावे आणि हा विचार करून मला खूप पश्चात्ताप व्हायचा. नर्मदा माझी सर्व प्रकारे काळजी घ्यायची. मी घरी आला की ती माझ्यासाठी पाणी घेऊन यायची आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण मी तिच्या बोलण्यावर चिडायचो. ती शांतपणे माझा ओरडा ऐकून घ्यायची, जरी तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. मला वाटायचे की ती कमकुवत आहे आणि मी तिच्यावर माझी मर्जी चालवू शकतो. कधी-कधी असे व्हायचे की तिने बनवलेले जेवण एकदम परफेक्ट असायचे, खूप छान वास आणि चवही खूप चांगली असायची, पण मनातील राग बाहेर काढण्यासाठी मी तिला ओरडायचो आणि म्हणायचो की तू जेवण अजिबात चांगले बनवलेले नाहीस. ती लगेच माफी मागायची आणि म्हणायची की आतापासून असे कधीच होणार नाही. तिची ही निरागसता पाहूनही माझ्या मनात कधीच दया निर्माण झाली नाही. तिच्यात शहरातल्या मुलींसारखी चालाकी मुळीच नव्हती.
ती खूप भोळी होती आणि तिचे ते भोळेपण व साधेपणा मला तिचे गवार किंवा अडाणी असण्याचे लक्षण वाटायचे. ती जेवढी चांगली होती, मी तिच्या चांगुलपणाचा तेवढाच फायदा घेत होतो. मी अशा एका स्त्रीला शिक्षा देत होतो, जिचा यात काहीही दोष नव्हता, परंतु मी माझ्या जखमा तिच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो. ती जेवढी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची, तेवढाच मी मागे सरकायचो. माझ्या अशा वागण्यामुळे माझी आई सुद्धा माझ्यावर नाराज राहायची. एके रात्री ती खोलीत बसून रडत होती आणि मी बेडवर झोपलो होतो. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून माझी झोपमोड झाली. मी कुस बदलून विचारले, का रडतेस? तुझ्या रडण्यामुळे माझी झोपमोड झाली आहे. ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग धीम्या आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. तिचे हे शब्द थेट माझ्या हृदयाला लागले. मी स्वतःला कठोर ठेवले आणि म्हटले, पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाचे काय काम? ती म्हणाली, का नसावे? प्रेम असू शकते. तिच्या बोलण्यात आशाही होती आणि प्रश्नही, जणू ती माझ्याकडे आपल्या हक्काची मागणी करत होती. मी म्हटले, मी एकदा नाही तर दोनदा प्रेम करून पाहिले आहे आणि दोन्ही वेळा मी तोंडावर पडलो आहे. आता मला ती चूक पुन्हा करायची नाही. मी तिच्याकडे पाहताच म्हटले, जर तू माझ्यासाठी काही करू शकत असशील, तर मला अपत्य दे. मला अपत्याची गरज आहे. जर तू मला अपत्याचे सुख दिलेस, तर कदाचित मला तुझ्यावर प्रेम होईल. माझे हे शब्द ऐकून ती थक्क झाली. तिने मला अशा नजरेने पाहिले जणू कोणीतरी अचानक तिला स्वप्न दाखवले असावे, जणू तिला तो रस्ता सापडला होता, ज्यावरून चालत ती माझ्या हृदयापर्यंत पोहोचू शकेल. तिने हळूच विचारले, खरंच? मी म्हटले, हो. तिने पटकन तिचे अश्रू पुसले. तिच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता पसरली होती आणि ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला अपत्याचे सुख नक्कीच देईन. त्यानंतर पुन्हा शांतता पसरली. माझ्या मनात त्यावेळी थोडी खटास निर्माण झाली होती. मला वाटले की कदाचित मी तिच्याशी थोडी जास्तच कठोर वागलो आहे. जर मी थोड्या प्रेमाने तिच्याशी बोललो असतो, तर कदाचित ती इतकी रडली नसती. मला तिच्या जवळ जावेसे वाटत होते, पण त्याच वेळी माझ्या डोक्यात भूतकाळ फेर धरू लागला आणि मी स्वतःला रोखले, नाही, यावेळी तू त्या वाटेवर जाऊ शकत नाहीस. तो रस्ता तुला तिथे नेतो जिथून परत येणे शक्य नसते. मग दिवस निघून गेले आणि माझे हे वर्ष पूर्णपणे व्यस्त गेले. मी घरी बहुतेक वेळा नसायचो. मी तिच्या खूप जवळ जात नसे, फक्त एक मर्यादा राखून असायचो. या काळात एक दिवस माझ्या आईची प्रकृती खूप बिघडली आणि तिच्या अचानक मृत्यूने मला आणखी एक मोठा धक्का दिला. आता नर्मदा घरात पूर्णपणे एकटी झाली होती. तरीही मला तिची काहीच काळजी नव्हती. पण एक दिवस तिने मला अशी बातमी दिली की मी एका क्षणासाठी स्तब्ध झालो. ती माझ्यासमोर आली आणि हलक्या स्मितहास्यासह म्हणाली, मी आई होणार आहे. तिचे हे शब्द ऐकून मी आनंदी झालो नाही, पण चकित झालो. मी लगेच आणि एकदम कोरड्या आवाजात तिला उत्तर दिले, हे कसे शक्य आहे? ती म्हणाली, का शक्य नाही? आपल्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत. तुम्हाला तर आनंदाची बातमी हवी होती ना? ती खूप खुश दिसत होती, जणू तिला हवी असलेली गोष्ट मिळाली होती. मी फक्त इतकेच म्हणालो, ठीक आहे. माझ्या आवाजात ना आनंद होता ना राग. ती पुन्हा म्हणाली, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. मी घरी फक्त टेस्ट केली आहे. मी तिला स्पष्ट सांगितले की मी तुला डॉक्टरांकडे नेऊ शकत नाही, माझ्याकडे वेळ नाही. तू एकटीच जा. मी तिला पैसेही दिले होते. तिने शांतपणे पैसे घेतले आणि म्हणाली, ठीक आहे. ती जेव्हा डॉक्टरांकडून परत आली, तेव्हा मी तिच्या प्रकृतीबद्दल काहीच विचारले नाही. तिने स्वतःहून सांगितले की डॉक्टर म्हणतात की सर्व काही ठीक आहे. मी फक्त मान हलवली, जणू माझ्यासाठी ही काही विशेष गोष्ट नव्हती.
दिवस निघून जात होते आणि ती अशक्त होऊ लागली होती. कधी तिला चक्कर यायची तर कधी उलट्या व्हायच्या. तिच्या चेहऱ्यावरील तेज कमी झाले होते आणि तिचे वजनही घटले होते. अशा अवस्थेतही ती संपूर्ण घर सांभाळत होती. माझ्या मनात अजूनही तिच्याबद्दल कोणतीही सहानुभूती नव्हती. कदाचित मी माझ्या मनातील जखमांमध्ये इतका गुंतलो होतो की मला तिची वेदना जाणवतच नव्हती. कधीकधी मी खूप नकारात्मक विचार करायचो की मी तर बहुतेक वेळा घरी नसायचोच, मग हे मूल. एक दिवस मी माझ्या एका विवाहित मित्राला फोन केला. मी त्याला विचारले, जर पती-पत्नी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नसतील तर तरीही मूल होऊ शकते का? मी हा प्रश्न अशा प्रकारे विचारला जणू काही ती एक सामान्य गोष्ट आहे, पण वास्तवात माझ्या आत एक वादळ सुरू होते. त्याने हलके हसत सांगितले, आमच्या बाबतीत तर असे कधीच घडले नाही. आम्ही एकमेकांसोबत खूप वेळ घालवला, तेव्हा कुठे पहिले मूल झाले. आम्ही तर खूप चिंतेत होतो. डॉक्टर म्हणायचे की आजकाल असेच असते, मुले उशिरा होतात. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनाला शांती मिळण्याऐवजी अधिक अस्वस्थता मिळाली. त्याने जे काही सांगितले तो त्याच्या आयुष्याचा अनुभव होता, पण माझ्यासाठी ती गोष्ट एका नवीन संशयाचे कारण बनली. त्याने नकळत माझ्या मनात एक नवा काटा रुतवला होता. माझे डोके फिरत होते. मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की प्रत्येक माणसाचे आयुष्य वेगळे असते, शरीर वेगळे असते. पण माझ्या मनात बसलेला संशय प्रत्येक युक्ती नाकारत होता. आता मी नर्मदाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू लागलो होतो. माहीत नाही का, पण मला तिच्यावर संशय येत होता. असे वाटायचे की मी घराबाहेर पडल्यानंतर ती कोणाला तरी घरी बोलावते. माझ्या मित्राचे ते बोलणे सामान्य होते, पण त्या गोष्टीने माझ्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या होत्या आणि आता माझे मन हे मानायला तयार नव्हते की सर्व काही ठीक असेल. मला चहूकडे विश्वासघातच दिसत होता. एके दिवशी तर कहर झाला. मी माझ्या पत्नीला पाहिले, ती एक चिठ्ठी लपवत होती. ती खोलीच्या कोपऱ्यात बसली होती. तिच्या हातात एक छोटी चिठ्ठी होती, जी ती खूप लक्षपूर्वक वाचत होती, जणू काही खूप खास गोष्ट वाचत होती. तिला थोडेफार वाचता येत होते, कारण तिला गावात थोड्या ट्यूशन क्लासेस घेतल्या होत्या, पण तिला फारसे वाचता येत नव्हते. जशी माझी नजर नर्मदावर पडली, तसे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. तिने पटकन ती चिठ्ठी दोन्ही हातात लपवली, जणू ती काहीतरी चूक लपवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या मनात आधीच संशयाचे वादळ होते आणि तिच्या या कृतीने माझा राग अधिकच भडकला. मी रागाने विचारले, काय आहे तुझ्या हातात? ती घाबरली. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तिने घाईघाईने म्हटले, नाही, काहीच नाही. माझ्याकडे काहीही नाही. ती घाबरली होती, जणू काहीतरी लपवत होती. मी तिच्या दिशेने पुढे गेलो आणि म्हटले, नाही, तुझ्याकडे काहीतरी नक्कीच आहे. तू काय लपवतेस? ती मागे सरकू लागली. मी रागाच्या भरात तिचा हात पकडला आणि चिठ्ठी तिच्या हातातून हिसकावून घेतली. त्याच क्षणी मला जाणीव झाली की जर ती पडली असती तर तिची प्रकृती बिघडली असती, पण ती वाचली होती. तिने स्वतःला सावरले. मी जेव्हा चिठ्ठीवर नजर टाकली तेव्हा त्यावर डॉक्टर दिशांत प्रजापती यांचे नाव लिहिलेले होते. हे तेच डॉक्टर होते जे आमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये बसत असत. त्यांचे नाव पाहताच माझ्या मनात असलेला संशय जणू खात्रीत बदलला. मी नर्मदाकडे पाहिले आणि रागाने म्हणालो, जर तुझ्याबद्दल काहीही चुकीची बातमी मला कळाली तर तुझी खैर नाही. तिच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली, माझे म्हणणे तर ऐका, पण मी तिचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. ती मला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिली, पण मी घराबाहेर पडलो. माझ्या डोक्यात एकच गोष्ट घुमत होती की हे सर्व शुद्ध फसवणूक आहे.
मी ठरवले होते की आता सत्य जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही, मग काहीही होवो. मी वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. माझ्या मनात राग होता आणि एक विचित्र भीतीही होती, जणू मी अशा सत्याकडे चाललो होतो जे माझे उरलेले आयुष्य उद्ध्वस्त करेल. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, तेव्हा मी थेट त्या खोलीकडे गेलो जिथे डॉक्टर दिशांत बसले होते. दरवाजाबाहेर उभे राहून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनातील राग उकळत होता, पण मला आठवत होते की समोरही एक पुरुष आहे आणि बोलणे समंजसपणाने केले पाहिजे. मी थेट आत गेलो आणि डॉक्टरांना म्हटले, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. मी माझे नाव सांगितले. ते म्हणाले, अच्छा, तर तुम्ही नर्मदाचे पती आहात. त्यांचे हे बोलणे ऐकून मी एका क्षणासाठी स्तब्ध झालो. मी त्यांना म्हटले, हो, मी तिचाच पती आहे आणि तिच्याबद्दलच बोलायला आलो आहे. डॉक्टरांनी माझ्याकडे नीट पाहिले आणि मग ते म्हणाले, तर तुम्ही यायला इतका उशीर का केलात? मलाही तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि माझ्या रागावर नियंत्रण ठेवून हलकेच हसून म्हणालो, जी, काय महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे? ते म्हणाले, मिस्टर प्रमोद, तुम्ही इतक्या रागात का आहात? आधी शांतपणे बोला. मी त्यांच्या डोळ्यात पाहून रागाने म्हणालो, सांगा, काय गोष्ट आहे? माझी पत्नी आई होणार आहे आणि हे प्रकरण लेडी डॉक्टरचे आहे. माझ्या बोलण्यात संशय होता. डॉक्टरांनी शांतपणे माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, प्रकरण लेडी डॉक्टरचेच होते आणि आजही त्यांचेच आहे. पण मी एक सर्जन आहे आणि माझीही गरज पडेल, कारण तुमच्या पत्नीचे ऑपरेशन करावे लागेल. त्यांचे बोलणे ऐकून मी एकदम भडकलो. मी म्हणालो, हो, तुम्ही डॉक्टर लोक पैसे कमावण्यासाठी रुग्णाचे ऑपरेशनच करून टाकता. ती तरुण आहे, तिची नॉर्मल डिलिव्हरी का होऊ शकत नाही? डॉक्टरांनी माझे बोलणे ऐकून शांत स्वरात ते म्हणाले, तुम्ही घरून भांडून आला आहात, म्हणूनच अशा प्रकारे बोलत आहात. आम्ही विनाकारण कोणाचेही ऑपरेशन करत नाही. गोष्ट अशी आहे की तुमच्या पत्नीला आम्ही आधीही समजावून सांगितले होते की तिने ही गर्भधारणा, प्रेग्नन्सी पुढे चालू ठेवू नये, कारण तिची प्रकृती खूपच खालावलेली आहे. जर तिने बाळाला जन्म दिला तर ती कदाचित या जगात राहणार नाही. डॉक्टरचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर जणू वीजच कोसळली. मी ताठ बसलो आणि माझ्या नजरा त्यांच्या चेहऱ्यावर खिळून राहिल्या. मी म्हटले, तुमचा काय अर्थ आहे? तुम्ही काय बोलत आहात? डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला आणि सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, तुमची पत्नी खूपच अशक्त आहे. प्रत्येक स्त्रीचे शरीर बाळ जन्माला घालण्यासाठी तयार नसते. त्यांच्यासोबतही हीच समस्या आहे. त्यांच्या शरीरात इतकी ताकद नाही की त्या ही गर्भधारणा सहन करू शकतील. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी मौन होऊन त्यांचे बोलणे ऐकत होतो, जणू माझा आवाजच बंद झाला होता. ते पुढे म्हणाले, तुमची पत्नी या बाळाबद्दल खूप आनंदी आहे. तिलाच ही गर्भधारणा सुरू ठेवायची आहे. आम्ही तिला वारंवार समजावले होते की यामुळे तिच्या जीवाला धोका होईल, पण तिने आमचे एकही ऐकले नाही. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, तर मग तिने असे का केले? डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिले आणि सांगितले, तुमच्या पत्नीने आम्हाला सांगितले होते की त्यांच्या पतीला मुले खूप आवडतात आणि जर मुले झाली नाहीत तर त्यांचे नाते टिकणार नाही. म्हणून ती हा धोका पत्करत आहे. तिने आम्हाला शपथ दिली होती की आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगू नये. हे ऐकून माझ्या आत काहीतरी तुटले. माझे हात थरथरू लागले. माझ्या मनात तेच शब्द घुमू लागले, जे मी तिला म्हटले होते, मला मूल हवे आहे, तरच कदाचित मी तुझ्यावर प्रेम करेन. डॉक्टरांचा आवाज अजूनही सुरू होता. ते सांगत होते, तिची प्रकृती खूपच बिघडली आहे. जरी तिचा 7वा महिना पूर्ण होण्याकडे असला,
तरी आम्हाला वाटते की तिची प्रकृती कधीही खालावू शकते आणि तिचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला संपूर्ण टीम सज्ज ठेवावी लागेल. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होतो, पण आता माझ्या कानात एक गोंगाट झाला होता, जणू जगातील प्रत्येक आवाज एकत्र घुमत होता. डॉक्टर म्हणाले, म्हणूनच आम्हाला तुमचा संपर्क साधायचा होता, जेणेकरून तुम्हाला सत्य कळावे आणि आपण मिळून काही निर्णय घेऊ शकू. बरं झालं की तुम्ही स्वतःच आलात. मी कसाबसा माझा आवाज सावरला आणि विचारले, माझ्या बाळाच्या जीवालाही धोका आहे का? डॉक्टर म्हणाले, नाही, बाळाच्या जीवाला तसा मोठा धोका नाही. ते सुदृढ आहे. जर आता ही प्रसूती, डिलिव्हरी झाली, तरी 1 महिना देखरेखीखाली ठेवल्यावर बाळ ठीक होईल. खरा धोका तुमच्या पत्नीच्या जीवाला आहे. हे ऐकून माझे डोके झुकले. असे वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीवर जड दगड ठेवला आहे. मी गंभीरपणे हळूच विचारले, आता काय करावे? डॉक्टर म्हणाले, खूप उशीर झाला आहे. आम्ही तिला सुरुवातीलाच सांगितले होते की ही गर्भधारणा, प्रेग्नन्सी संपवून टाका आणि प्रकृती सुधारल्यावर पुन्हा प्रयत्न करा, पण ती ऐकली नाही. आता आपण फक्त प्रार्थना करू शकतो आणि तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकतो. मी हताशपणे म्हणालो, जे काही आवश्यक असेल ते करा, कितीही पैसे लागले तरी चालतील. माझ्या पत्नीला आणि माझ्या बाळाला वाचवा. डॉक्टर साहेब, डॉक्टरांनी मान हलवून सांगितले, आम्ही तोच प्रयत्न करू. मी खुर्चीतून उठलो, तेव्हा माझी पावले जड झाली होती. मी एक वेगळाच माणूस झालो होतो. हॉस्पिटलमधून बाहेर पडलो तेव्हा माझी विचारसरणी पूर्णपणे बदलली होती. माझे हृदय माझ्याच विरोधात साक्ष देत होते. मला माझ्या प्रत्येक शब्दाचा राग येत होता. मी नर्मदाला जे काही टोमणे मारले होते, ते सर्व माझ्या कानात घुमत होते. मी तिच्यावर दबाव टाकला होता. मी तिला अटी घातल्या होत्या. मी तिला प्रेमाच्या बदल्यात अपत्याचा सौदा सुचवला होता. ती बिचारी या सौद्याला खरे मानून बसली होती. ती आपल्या पतीच्या प्रेमासाठी स्वतःच्या जीवावर खेळली होती. मला आठवत होते की ती कशी शांतपणे सर्व काही सहन करायची, कशी माझ्या ओरडण्यावरही स्मितहास्य करायची, कशी ती प्रत्येक परिस्थितीत माझ्यासाठी उभी राहायची. आणि मी तिच्यासोबत काय केले? मी तिला एकटे सोडले, तिची काळजी घेतली नाही, तिच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केले, तिची वेदना समजून घेतली नाही. आणि आतल्या आत ती आपल्या जीवाची बाजी लावून माझ्यासाठी अपत्याचे सुख निर्माण करत होती. मी माझे डोके दोन्ही हातात पकडले. मला असे वाटत होते की मी माझ्याच गुन्ह्यांच्या ओझ्याखाली दबलो गेलो आहे. आता मला स्वतःचाच खूप राग येत होता आणि पश्चात्ताप होत होता. मला माझ्या आईचे प्रत्येक शब्द आठवत होते. मी माझ्या पसंतीच्या 2 मुलींशी लग्न केले होते आणि दोघींनीही मला फसवले होते. नर्मदा ही माझ्या आईची निवड होती, पण मी नेहमी माझ्या आईची निवड नाकारत होतो. आई नेहमी आपल्या मुलांचे भलेच विचारते, हे मला आज तीव्रतेने जाणवत होते. मी विचार केला की घरी जाऊन मी नर्मदाची माफी मागेन. मी बदलून जाईन. आता मी तिला तोच आदर आणि प्रेम देईन, ज्याची ती खरोखर हक्कदार आहे. परंतु जेव्हा मी घरातून बाहेर पडलो, तेव्हा माझ्या मनात राग होता आणि कदाचित त्याच तणावामुळे तिच्या शरीराने तो भार सहन केला नसावा. जसा मी घरी पोहोचलो, तसे पाहिले की ती जमिनीवर बेशुद्ध पडली होती. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा चेहरा फिका पडला होता आणि डोळे मिटलेले होते. एका क्षणासाठी मला काहीच सुचेनासे झाले. मी धावत तिच्याकडे गेलो, तिला हळूच हाक मारली, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. माझे हातपाय थरथरू लागले. मी पटकन तिला उचलले आणि गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेले. माझ्या मनात एकच विचार होता की कशीही करून नर्मदाला शुद्ध यावी, ती ठीक व्हावी.
मी स्वतःला दोष देत होतो की मीच तिला या अवस्थेपर्यंत पोहोचवले आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करून घेतले. थोड्या वेळाने डॉक्टर गंभीर होऊन म्हणाले, तिचा रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे अशा परिस्थितीत खूप धोकादायक आहे. आम्हाला वाटले होते की अजून 10 ते 15 दिवस मिळतील, पण आता हा केस अधिक कठीण झाला आहे, कारण आता तिची प्रसूतीची वेळ, लेबर पेन सुरू झाली आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. माझे श्वास जड झाले. ती आत होती आणि मला काहीच माहीत नव्हते. तिला शुद्ध येत नव्हती, कारण तिने खूप जास्त तणाव घेतला होता आणि हे सर्व माझ्याच वागण्यामुळे झाले होते. ही वास्तविकता माझ्या काळजाला काट्यासारखी टोचत होती. डॉक्टरांनी घाईघाईने ऑपरेशन थिएटरची तयारी सुरू झाली. चहूबाजूंना लगबग होती. मला बाहेर वेटिंग रूममध्ये बसवण्यात आले. मी खुर्चीवर बसलो होतो, पण माझ्या मनात शांतता नावाची गोष्ट नव्हती. नजर वारंवार दरवाजाकडे जात होती. 1 मिनिटही वर्षासारखा वाटत होता. वेळ निघून जात होती आणि ऑपरेशन सुरू होते. सामान्यतः ऑपरेशन अर्धा तास किंवा 20 मिनिटात संपते, पण यावेळी 2 तास उलटून गेले होते आणि अजूनही काहीच बातमी आली नव्हती. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. मी वारंवार हात जोडत होतो, डोळे मिटून प्रार्थना करत होतो आणि कधी छताकडे एकटक पाहत होतो. मग अचानक एक आवाज आला, बाळाच्या रडण्याचा आवाज. नर्स बाहेर आली आणि म्हणाली की तुमचे बाळ सुरक्षित आहे, त्याची प्रकृती ठीक आहे. माझ्या शरीरात एका क्षणासाठी शांततेची लहर धावली, पण ती शांतता अजूनही अपूर्ण होती, कारण माझी पत्नी अजूनही आत होती, जिच्याबद्दल मला अजून कोणतीही बातमी मिळाली नव्हती. वेळ थांबली होती आणि प्रत्येक क्षण जड वाटत होता. मी वारंवार स्वतःला म्हणत होतो की हे सर्व माझ्यामुळे झाले आहे. मी तिच्याशी खूप वाईट वागलो, मी तिला एकटे सोडले, मी तिला घाबरवले आणि धमकावले, मी तिला प्रेमाच्या बदल्यात अट घातली आणि बिचारी ती अट पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून बसली. माझ्या डोळ्यात सतत अश्रू होते. मी वारंवार म्हणत होतो की हे ईश्वरा, बस एक वेळ माझ्या नर्मदाला वाचव. मी तिला कधीही दुःख देणार नाही. मी तिला माझ्या आयुष्यापेक्षाही जास्त प्रेमाने ठेवेन. मी तिला इतके आनंदी ठेवेन की तिच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही. माझी स्थिती अशी झाली होती की मला कशाचीही पर्वा नव्हती. मी फक्त एकच गोष्ट मागत होतो, माझी पत्नी, माझी नर्मदा. आणि मी याच अवस्थेत वेटिंग रूममध्ये बसलो होतो. माझा मुलगा ठीक होता, पण माझ्या पत्नीची प्रकृती अत्यंत खालावली होती. तिला लवकरात लवकर तिला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की तिला 10 बाटल्या रक्त चढवावे लागले आहे. तिचे शरीर खूपच अशक्त झाले होते. प्रत्येक क्षण तिची स्थिती नाजूक होती. मी फक्त अशीच प्रार्थना करत होतो की जर मला माझी सर्व संपत्ती द्यावी लागली तरी मी देईन. मला काहीही नको, फक्त तिचा जीव हवा आहे. डॉक्टरांनी सांगितले की पुढील 48 तास खूप धोकादायक आहेत, फक्त प्रार्थना करा. मी वारंवार दरवाजाबाहेर उभा राहायचो, कधी बसायचो तर कधी उभा राहायचो. मला माझ्या शरीराचेही भान नव्हते. मग हळूहळू एक चमत्कार झाला. तिच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होऊ लागली होती. तिला शुद्ध आली होती. डॉक्टरांनी सांगितले की धोका अजून टळलेला नाही, पण आता आशा आहे. मी पहिल्यांदाच शांततेचा श्वास घेतला होता, पण ती शांतता अजूनही अपूर्ण होती, कारण ती अजून पूर्णपणे ब्री झाली नव्हती. त्यानंतर जवळजवळ 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. बाळालाही इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. ते सुद्धा 1 महिना डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते.
या संपूर्ण महिन्यात माझे आयुष्य फक्त हॉस्पिटलच्या फेया मारण्यातच गेले. मग शेवटी तो दिवस आला जेव्हा माझी पत्नी घरी परतली. तिची प्रकृती आधीसारखी नव्हती. ती अशक्त होती, पण जिवंत होती. बाळही ठीक झाले होते. घरात पुन्हा चैतन्य परतले होते. पण हे सर्व झाल्यानंतरही मी प्रत्येक वेळी शांततेचा श्वास घेत होतो की माझा मुलगा ठीक आहे आणि माझी पत्नीही जिवंत आहे. त्यानंतर मी पूर्ण प्रयत्न केला की तिला कोणतीही त्रास देऊ नये. मी तिची इतकी काळजी घेतली की ती स्वतःही आश्चर्यचकित झाली. ती म्हणायची, "तुम्ही बदलला आहात." आणि मी शांत राहायचो, कारण मला माहीत होते की मी बदलत नाहीये, तर माझ्या गुन्ह्यांचा पश्चात्ताप करत आहे. एके दिवशी मी धीर करून तिला सर्व काही सांगितले, जे डॉक्टरांनी मला सांगितले होते आणि जे माझ्या मनात होते. माझे बोलणे ऐकून ती म्हणाली, "तुम्ही मला हे पहिल्याच दिवशी सांगितले असते तर." मी तिच्याकडे पाहिले आणि म्हटले, "तू माझ्या आनंदासाठी स्वतःच्या जीवावर बेतले होतेस. हे मी कधीही विसरणार नाही." मी तिला म्हटले की हे खरंच म्हणतात की माणूस वफादार स्त्री आयुष्यात एकदाच मिळते आणि तू माझ्या आयुष्यातील एकमेव वफादार स्त्री आहेस. मी तिला कधीही एकटे सोडणार नाही. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलला. मी तिच्यासोबतचे हे नाते नवीन प्रेम आणि आदराने जगू लागलो. आज या गोष्टीला 10 वर्षे उलटली आहेत. माझा मुलगाही आता बराच मोठा झाला आहे. घरात आनंदाचे वातावरण आहे. माझी पत्नीही आता पूर्णपणे ठणठणीत आहे. देवाच्या कृपेने आमच्यावर सर्व काही ठीक आहे. पण त्या दिवसांच्या आठवणी आजही माझ्या मनात जिवंत आहेत, जेव्हा मला वाटले होते की माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्या दिवसांनी मला शिकवले की प्रत्येक माणूस वाईट नसतो आणि विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस चुकीचा नसतो. मूळ चूक ही विश्वास तोडणाऱ्याची असते, म्हणून विश्वास नक्कीच ठेवावा, पण तो समजदारीने ठेवावा. आणि मनात ही जाणीव असावी की क्षमा आणि नम्रता माणसाला आतून खंबीर बनवतात. मी आणखी एक गोष्ट शिकलो आहे की आपण देवासमोर स्वतःच्या चुकांसाठी माफी मागतो, पण दुसऱ्यांना माफ करत नाही. मात्र दुसऱ्याला माफ करण्यातच खरी शांती आहे. माझ्या मनात दृष्टी आणि नयनाबद्दल जे काही होते, ते मी हळूहळू मनातून काढून टाकले, असा विचार करून की जे व्हायचे होते ते झाले. आता द्वेष बाळगून आयुष्य जगायचे नाही. शेवटी हेच उमजले की आयुष्यात शांती तेव्हाच मिळते जेव्हा माणूस मन साफ ठेवतो आणि देवावर विश्वास ठेवतो. नमस्कार. जर तुम्हाला आमच्या कथा आवडल्या असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच सुंदर आणि प्रेरणादायी कथा बनवण्यासाठी मोठी प्रेरणा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.